तर जवळपास 1 कोटी महिला लाडकी बहीण योजनेच्या 21 आणि 22व्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत. आतापर्यंत फक्त 50% वितरण झाला असल्याची माहिती ही समोर आलेली आहे. असं अपेक्षित होतं की आज सकाळपासूनच वितरण होईल, पण सकाळीपासून वितरण झालेलं नाही किंवा वितरणासंदर्भात कसलीही अपडेट समोर आलेली नाही. त्यामुळे ज्या महिला शिल्लक राहिलेल्या आहेत, ज्या महिला उरलेल्या आहेत, त्या महिला अपात्र झाल्या की काय, असा प्रश्न लाडक्या बहिणींना आता पडला असेल. तर लाडक्या बहिणींनो, शक्यतोवर आज वितरण हे होण्याची शक्यता वर्तवल्या जात आहे. कारण बऱ्याच महिलांचे असे मेसेज येत आहे की आम्हाला हप्ता हा आलेला नाही. तर एवढ्या मोठ्या प्रमाणात लाडक्या बहिणींना अपात्र तर निश्चितच करता येणार नाही. त्यामुळे वितरण हे होऊ शकते, पण सकाळचे 10 वाजतापासून वितरण होईल असं वाटत असताना आतापर्यंत आज संध्याकाळचे 4 वाजून गेलेले आहेत, तरी सुद्धा वितरण हे सुरू झालेलं नाही. पण डीबीटी ही कधीही ऍक्टिव्ह केल्या जाऊ शकते. आपण 12 तारखेपासूनच पाहत आलो की वितरण हे नेहमीच संध्याकाळच्याच वेळेला सुरू होते. तर अशी आशा करूया की 5 ते 6च्या नंतर वितरणाला सुरुवात होईल आणि पात्र महिलांच्या खात्यावर मार्च महिन्याचे 1500 जरी जमा झाले तरी उद्या म्हणजेच एका दिवसाच्या फरकाने लगेच एप्रिल महिन्याचे सुद्धा पैसे हे जमा होत असतात आणि त्या लाडक्या बहिणींना सुद्धा ही खुशखबर लवकर मिळेल अशी आपण आशा करूया. शुक्रवार पर्यंत वितरण झालं, त्यानंतर शनिवारला वितरण झालेलं नाही. काल रविवार होता, त्यामुळे काल वितरण होणारच नाही. पण आज सोमवार होता, असं वाटत होतं की सकाळपासूनच वितरण होईल. बऱ्याच लाडक्या बहिणींची कमेंट येत आहे की आम्हाला फेब्रुवारी पर्यंतचे हप्ते हे सुरळीत मिळाले. त्यानंतर काही वेळेला अशा म्हणत आहे की आम्ही केवायसी सुद्धा व्यवस्थित केलेली आहे आणि आम्ही जे काही निकष राज्य सरकारने लावून दिलेले होते त्या सर्व निकषात आम्ही बसत आहोत. तर मग अजूनपर्यंत आम्हाला हप्ता का आलेला नाही? का नवीन निकष जोडले गेलेले आहेत किंवा या अर्जाची पुनर्तपासणी करण्याच्या दरम्यान एवढ्या मोठ्या प्रमाणात लाडक्या बहिणींना अपात्र केलं की काय, अशी सुद्धा शंका आता व्यक्त केल्या जात आहे. पण लाडक्या बहिणींनो, आपण आज संध्याकाळपर्यंत वाट पाहू, कारण आज वितरण हे 100% व्हायला पाहिजे. आणि या हप्त्याच्या वितरणासंदर्भात जशी काही नवीन माहिती, नवीन अपडेट समोर येईल, सर्वप्रथम त्या संदर्भातला व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळेल. त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये महत्त्वपूर्ण माहिती सोबत. जय महाराष्ट्र.